28 जून 2024 ला सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. उद्देश काय तर महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य आणि पोषण. निवडणूक जवळ होती त्यामुळे फॉर्म भरायला अख्ख्या महाराष्ट्रातून तब्बल 2,63,00,000 महिलांनी रांगा लावल्या. तेव्हा सरकारला कागदपत्रात काहीच अडचण दिसली नाही. उलट निवडणुकीच्या आधी 2-2 महिन्यांचे हप्ते एकत्र ऍडव्हान्स मध्ये खात्यात जमा झाले. पण खेळ खरा तिथून पुढे सुरू झाला. 20 नोव्हेंबर 2024 ला विधानसभेचे मतदान झाले. निवडणुका संपल्या. सरकार खुर्चीवर बसले आणि अचानक सरकारला नियमांची आठवण आली. ई-केवायसी, बँक खात्याचे तपशील आणि कागदपत्राची पडताळणी या नावाखाली एका झटक्यात गाळणी लावली गेली. निकाल काय तर पात्र महिलांची संख्या थेट 1,75,00,000 आणून ठेवली. म्हणजे जवळपास 70 ते 80 लाख महिलांची नावे एका रात्रीत यादीतून कट झाली. आणि ज्यांची नावे आहेत त्यांनाही आता दर महिन्याला वेळेवर पैसे मिळेनासे झाले. हा निर्णय खरोखरच महिलांच्या कल्याणासाठी होता. तर ही काटेकोर छाननी फॉर्म भरताना किंवा निवडणुकीच्या आधी का नाही केली? तेव्हा का घाईघाईने फॉर्म मंजूर केले जात होते? मत मिळेपर्यंत योजना एकदम सुसाट चालली आणि मतदान संपताच बँकेचे सर्व्हर डाऊन आणि खजिना रिकामा कसा काय झाला? स्पष्ट दिसतंय, निवडणूक जिंकण्यासाठी कोट्यवधी माता भगिनींच्या आशेचा राजकीय जुमला केला गेला. महाराष्ट्रातील बहीण लाडकी नक्कीच आहे, पण ती वेडी नाही. वेळ पडली तर ती जाब विचारायला खंबीर आहे. तुम्हाला काय वाटते? ही योजना फक्त निवडणुकीपुरतीच होती का? कमेंट करून तुमचं मत नक्कीच सांगा.